महत्त्वाची बातमी बघतोय ते म्हणजे एल्गार परिषदेचा जो निकाल याचा तपास आहे तो एनआयएकडे सोपवण्यात आला आणि त्याच बद्दल शरद पवारांनी आक्षेप घेतलेला आहे। अन्यायाबाबत बोलणं म्हणजे नक्षलवाद नव्हे असं शरद पवार स्पष्ट म्हणाले। सत्य बाहेर येण्याच्या भीतीनेच एनआयएकडे हा तपास देण्यात आलाय असंही ते म्हणले। आपल्याला माहिती आहे की शरद पवारांनी या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी चौकशी करावी अशी मागणी केली होती आणि त्यानंतर केंद्राने आता हे एनआयए तपास करणार असल्याचं म्हटलेलं आहे। आदेश दिलेले आहेत। ही केंद्राची कुरघोडी आहे असं शरद पवार म्हणाले। सत्य बाहेर येईल याच भीतीने एनआयएकडे तपास सोपवल्याचं शरद पवारांचं म्हणणं आहे। एल्गार प्रकरणाचा तपास एनआयए करणार आहे। एल्गार आणि शहरी नक्षलवादाचा तपास एनआयएकडे देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय आणि हा तपास एनआयएकडे देऊन पवारांवर केंद्रानं एक प्रकारची कुरघोडीच केलेली आहे। एसआयटीची मागणी केली होती आणि त्यानंतर आता केंद्रानं थेट आदेश दिलेले आहेत की या प्रकरणाची चौकशी आहे ती आता एनआयए करणार आहे। हे घटनेच्या बाहेर आहे असं हे घटनेला धरून नाहीये असं राष्ट्रवादीचे नेते म्हणतात। केंद्र काँग्रेसच्या नेत्यांनी सुद्धा ही टीका केलेली आहे। मात्र माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील त्यांनी मात्र असं म्हटलंय किंवा भाजपचे नेते असं म्हणतात की नाही हे यात असंवैधानिक काही नाही आहे। रामदास आठवलेंनी सुद्धा हे वक्तव्य केलेलं आहे। मात्र एल्गार परिषदेबाबत त्या प्रकरणी ज्यांना अटक करण्यात आली होती त्या सगळ्या अटकेवर शरद पवारांनी आक्षेप घेतला। या सगळ्या बुद्धिजीवींना जाणीवपूर्वक अटक करण्यात आली होती असा त्यांनी आक्षेप घेतला होता। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे। प्रफुल्ल, नेमकं शरद पवार काय म्हणालेत? नक्कीच आपण जर पाहिलं कालच शरद पवार यांनी एक पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलं आणि त्यांनी स्पष्ट केलं होतं की भीमा कोरेगावच्या संदर्भात जी दंगल झाली होती त्या दंगलीच्या नंतर जे अटक सत्र सुरू झालं तिथे कुठेतरी बुद्धिजीवी लोकांना या ठिकाणी अटक करण्यात आली। नक्षलवाद्यांच्या नावाखाली ही अटक झाली। पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणासंदर्भात तारतम्य कुठलंही ठेवलं नाही ही भूमिका काल देखील स्पष्ट केली होती। आज देखील माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की एखादा विचार म्हणजे नक्षलवाद नव्हे आणि जर पोलिसांनी या सगळ्या प्रकरणामध्ये कुठेतरी अरेरावी केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि सत्तेचा दुरुपयोग या सगळ्या प्रकरणात झालेला आहे हे स्पष्टपणे समोर येताना दिसत आहे। कदाचित सत्तेच्या बाहेर राहिल्यामुळे ही कृती झाली आहे का या सगळ्या एनआयएचा तपास दिलेला आहे तो तपास सत्तेबाहेर राहिल्यामुळे त्या नैराश्याच्या भावनेतून हा सगळा दिला आहे का या सगळ्या गोष्टींवर भाष्य पवार यांनी या ठिकाणी केलेलं आहे आपल्याला पाहायला मिळतंय। धन्यवाद प्रफुल्ल या सगळ्या माहितीबद्दल। आणि एल्गार प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवल्याबद्दल शरद पवारांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। कारण सत्य बाहेर येईल याच भीतीने एनआयएकडे तपास दिल्याचं शरद पवारांचं